नमस्कार शेतकरी मित्रांनो, बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सध्या परिस्थितीमध्ये कपाशीत पातेगळ ही समस्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. विशेष करून विदर्भ आणि खानदेशमधून मला मागच्या 2-3 दिवसात जवळपास 100भर शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप आलेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन करून विचारलं की कपाशी पिकामध्ये पात्यांची गळ जास्त होते, पातेगळ थांबण्यासाठी आणि नवीन पाते लागण्यासाठी काय उपाय करावे. तर तुमच्या प्रश्नाला अनुसरूनच आपण आजचा व्हिडिओ शूट करतो. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस ढगाळ वातावरण असेल, सततचा पाऊस पडत असेल, जमिनीमध्ये पाणी जास्त साचून राहत असेल, सूर्यप्रकाश पिकाला मिळत नसेल, अशा परिस्थितीत होणारी पात्यांची गळ आपण कोणतेही उपाय केले, कोणतीही फवारणी केली, बायोस्टिम्युलंट असेल, मायक्रोन्यूट्रिएंट्स असेल, PGR असेल, विद्राव्य खतं असेल, तर त्याचा फारसा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. आपण पात्यांची गळ अशा परिस्थितीमध्ये रोखू शकत नाही. पण नवीन पाते आपण कपाशी पिकामध्ये नक्कीच तिथं लावू शकतो. मग नवीन पाते लागण्यासाठी आपण काय उपाययोजना करायची आहे आणि कधी करायची आहे, माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकामध्ये पात्यांची गळ झाल्यानंतर नवीन पाते लागण्यासाठी आपल्याला जे काही उपाय करायचे आहे, तर याच्यामध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. एक आहे खत व्यवस्थापनाचा आणि दुसरा आहे फवारणीचा. तर शेतकरी मित्रांनो, हे 2 उपाय तुम्ही तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये केल्याच्या नंतर रेकॉर्ड ब्रेक नवीन पाते तुम्हाला कपाशी पिकामध्ये लागल्याचं पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये पहिला जो उपाय आहे खत व्यवस्थापनाचा, तर हा आपल्याला कधी करायचा आहे, तर शेतकरी मित्रांनो, पाऊस कमी झाल्याच्या नंतर शेतामध्ये वापसा कंडिशन आली की लगेच सर्वप्रथम आपल्याला शेतामध्ये एक वखराची पाळी टाकायची आहे आणि शेत मोकळं करायचं आहे, जेणेकरून शेतातली वाफ निघेल, मुळांना ऑक्सिजन चांगला मिळेल आणि मुळं जमिनीतून पोषक अन्न घटक उचलायला तिथं सुरुवात करेल. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वखराची पाळी टाकायची आहे आणि त्याचबरोबर अशा वेळेस आपल्याला पिकाला एक खताचा चांगला डोस द्यायचा आहे. कारण सततच्या पावसामुळे कापूस पीक पिवळं पडलं असेल, त्याची वाढ थांबली असेल, त्यासाठी आपल्याला एक खत व्यवस्थापन तिथं कपाशी पिकाला करणं गरजेचं आहे. तर खत व्यवस्थापनामध्ये अशा वेळेस शेतकरी मित्रांनो, तुम्ही एकरी 1 बॅग DAP आणि 1 बॅग युरिया असं खत कपाशीच्या पिकाला द्यायचं आहे. याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या कपाशी पिकामध्ये जास्तीचे फुटवे निघण्यासाठी, नवीन पाते लागण्यासाठी DAP आणि युरियाचा तिथं चांगला फायदा होईल. शिवाय कपाशीची वाढ पण होण्यासाठी मदत होईल. आता शेतकरी मित्रांनो, हा झाला तुमचा खत व्यवस्थापनाचा पर्याय. आता दुसरा जो उपाय आहे तो आहे फवारणीचा. तर अशा वेळेस आपल्याला शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला 2 फवारण्या रिकमेंड करणार आहे. या 2 फवारण्या 10 दिवसाच्या अंतरामध्ये तुम्हाला आलटून पालटून तिथं करून घ्यायच्या आहे. फवारणीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रिएंट, टॉनिक, बायोस्टिम्युलंटचा वापर करायचा नाहीये. तर फवारणीमध्ये अशा वेळेस आपल्याला जास्तीत जास्त विद्राव्य खताचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला खर्च कमी लागेल आणि त्याचा परिणाम हा आपल्याला चांगला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस आपण विद्राव्य खतामध्ये कोणत्या खताचा वापर करू शकतो, तर 13-40-13 या विद्राव्य खताचा वापर करता येतो 100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. किंवा शेतकरी मित्रांनो, त्याला पर्याय म्हणून 1261-0चा सुद्धा तुम्ही वापर करू शकता 100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. किंवा शेतकरी मित्रांनो, महाधनची फ्लॉवरिंग स्पेशल नावाची जी काही विद्राव्य ग्रेड आहे, तर या ग्रेडचा सुद्धा तुम्हाला वापर करता येतो 100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. किंवा न्यूट्रीव्हॅन्टची 1136-24 ही जी काही ग्रेड आहे, तर याचा सुद्धा तुम्हाला तिथं वापर करता येतो 80 ते 100 ग्रॅम 20 लिटरच्या पंपासाठी. शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही नॅनो DAPचा जर फवारणीमध्ये वापर केला तर त्याचा सुद्धा एकंदरीत नवीन पाते लागण्यासाठी तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. तर जे काही विद्राव्य खतं मी तुम्हाला सांगितले, 3-4 विद्राव्य खतं किंवा नॅनो DAP, तर हे तुम्हाला आलटून पालटून 10 दिवसाच्या अंतरात 2 वेळेस तिथं जर तुम्ही फवारण्या केल्या तर जास्तीत जास्त नवीन पाते लागल्याचं तुम्हाला कपाशीच्या पिकामध्ये पाहायला मिळेल. आता याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, तुम्ही आवश्यकतेनुसार बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. बुरशीनाशकामध्ये तुम्ही एकतर M45 किंवा टाटाचं ताकद, हे जे काही 2 बुरशीनाशक आहे, तर आलटून पालटून तुम्ही तिथं फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असेल, अळीचा प्रादुर्भाव असेल, तर त्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक त्या कीटकनाशकाचा तुम्हाला वापर करता येतो.
कीटकनाशकाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली नाहीये, व्हिडिओ मोठा होईल. आवश्यकतेनुसार तुम्ही त्या कीटकनाशकाचा तिथं वापर करायचा आहे. हे जर तुम्ही 2-3 उपाय करून घेतले तर नक्कीच शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशी पिकामध्ये पुन्हा एकदा जास्तीत जास्त नवीन पाते लागल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीची वाढ खूप जास्त झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी 05234 या विद्राव्य खताचा जर वापर केला किंवा लिओसिन चमत्कार या PGRचा जरी वापर केला फवारणीमध्ये तर त्याचा सुद्धा तुम्हाला चांगला फायदा झाल्याचं पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो तुमची काही समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.